कैप्टन आ जाओ। शांतता। मायक्रोपेनिस आजारावरती मेडिकवर हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली। कशा प्रकारची पहिलीच नवी मुंबईतली शस्त्रक्रिया कशी आव्हान होती आणि कशा प्रकारे याचं यशस्वीता मात करण्यात आली? तर मेडिकवर हॉस्पिटलमध्ये आपण हे मायक्रोपेनिसचं पिनाईल लेंथनिंग सर्जरी म्हणजे लिंगाची लांबी वाढवणे, तर हे सर्जरी आपण नवी मुंबईमध्ये इथं पहिल्यांदाच आपण मेडिकवर हॉस्पिटलमध्ये केलेली आहे। तर ही जी सर्जरी आहे ह्याच्यामध्ये भरपूर आव्हाने होते। एक तर पेशंट 26 वर्षाचा होता आणि त्याला कंजेनेटल मायक्रोपेनिस होतं। कंजेनेटल मायक्रोपेनिस म्हणजे जन्मतः त्याची लिंगाची लांबी 2.5 इंचापेक्षा कमी होती। तर ती आपल्याला वाढवायची होती, कारण त्याला पुढे लग्न करण्यासाठी सुखी वैवाहिक जीवनसाठी त्याला ॲटलिस्ट एक 5.5-6 इंचाची आपल्याला लांबी देणे गरजेचं होतं। तर हा पेशंट आपल्याकडे आला आणि त्याचं टेस्टोस्टेरोन लेवल पण कमी होते। टेस्टोस्टेरोन लेवल आपण वाढवले। त्याच्यानंतर हे ऑपरेशन मी आणि डॉक्टर आशिष सांगवीकर प्लास्टिक सर्जन आम्ही दोघांनी मिळून हे केले। ऑपरेशन साधारणतः 2.5-3 तासाचे ऑपरेशन होते आणि ह्याच्यामध्ये मेडिकवरमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आहे आपल्याकडे। इन्फ्रास्ट्रक्चरचा भरपूर उपयोग झाला। पेशंटचं क्रेडिट फॅसिलिटी होती ते पण उपयोगी पडली, त्यामुळे खर्चाचा काही प्रॉब्लेम नाही आला आणि पेशंटची लांबी आपण यशस्वीरित्याने 6 इंचापर्यंत वाढवण्यात आपल्याला यश आलेले आहे। तर ही नवी मुंबईमध्ये अशी मायक्रोपेनिसची पहिलीच सर्जरी आपल्या इकडे मेडिकवर हॉस्पिटलमध्ये यशस्वीरित्या पार झालेली आहे। पण नॉट ओन्ली मायक्रोपेनिस तर एक 10 लाखातून एकालाच ही कंडिशन होते। हे तर म्हणजे जन्मजात कंडिशन आहे। पण असे पण पेशंट आपल्याकडे आता आपण करणार आहेत की ज्यांना लिंगाची लांबी वाढवायची आहे, लिंगाची डायमीटर वाढवायचं आहे, अशा पण पेशंटचं पण आपण लिंगाची लांबी वाढवायची पिनाईल लेंथनिंग आपण सर्जरी ह्याच्यापुढे आपण इथं करू शकतो। आणि इनफॅक्ट ह्याच्यापुढे आपण अँड्रोलॉजी सर्व्हिसेस जसं पिनाईल इम्प्लांट, इरेक्टाईल डिस्फंक्शन, लिंग ताठरपणा ह्याचे पण सर्व्हिसेस चालू करणार आहेत। आणि त्याच्या पुढची स्टेप आहे की ट्रान्सजेंडर सर्जरी, ज्याला म्हणतात मेल टू फिमेल आणि फिमेल टू मेल सेक्स चेंज सर्जरी। याचं सेंटर आपण नवी मुंबईमध्ये पहिल्यांदाच मेडिकवरमध्ये आपण सरांच्या मदतीनं आणि मेडिकवरच्या मदतीनं आपण इथं यशस्वीरित्या चालू करणार आहे। ह्याचा उपयोग सर्वांना व्हावा त्याच्यासाठी आपण हे अवेअरनेस म्हणून आपण हे करतोय। लैंगिक आजाराच्या बाबत अनेक युवक हे पुढे येत नाहीत। हा युवक पुढे आला याचे कसं अभिनंदन कराल आणि समाजात इतर जे गुप्त रोगी असतील त्यांना कशा प्रकारचं आवाहन कराल? तर माझं समाजाला हेच सांगणं आहे की तुम्हाला काही सेक्शुअल प्रॉब्लेम असतील तर सेक्शुअल प्रॉब्लेम असा प्रॉब्लेम आहे की कोणी कोणाला सांगत नाही आणि भरपूरसे लोक घरच्यांशी पण शेअर करत नाहीत, मित्रांशी पण शेअर करत नाहीत आणि त्याच्यामुळे हा आजार पुढे वाढतच जातो। जसं इरेक्शनचा प्रॉब्लेम आहे, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन, शीघ्रपतन आहे किंवा अनकन्झ्युमेटेड मॅरेज आहे, असे भरपूर प्रॉब्लेम्स आहेत समाजात किंवा लिंग छोटा असणे। आणि हे आजार कुठलाही आजार असू दे, आजकाल मेडिकल सायन्स एवढं पुढे गेलेलं आहे की ऑपरेशन्स, गोळ्या, इंजेक्शन्स किंवा सर्जरी किंवा नवीन नवीन थेरपी झालेत, तर त्याच्याने आपण प्रत्येक आजार जो आहे तो आपण सोडू शकतो आणि यशस्वीरित्या त्याला आपण ट्रीट करू शकतो। आणि त्याला ट्रीट करण्यासाठी आपल्याला मोठं इन्फ्रास्ट्रक्चरचीच गरज आहे। जसं मेडिकवर हॉस्पिटलमध्ये आपल्याकडे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, सगळे आधुनिक सामान आहे आणि सगळे क्रेडिट फॅसिलिटीज आहेत आणि मेन म्हणजे त्याला ऑपरेशनच्या नंतर जी देखभाल आहे तर ते पण आपल्याकडे सगळं ICU आहे, सगळं फॅसिलिटीज आहेत, ते आपण इथं करू शकतो। मेडिकलच्या माध्यमातून ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं आहे। साधारण व्यक्तीला आता आजाराचं मुक्तता पाहिजे असेल साधारणपणे किती खर्च आहे? तर नॉर्मली हे ऑपरेशन्स जे आहे जरी कॉस्मेटिक असलं तरी इन्शुरन्समध्ये कवर आहे। ज्या पेशंट्सकडे इन्शुरन्स असतं किंवा त्यांचं कंपन्यांचं टायअप आहे तर त्यांच्यामध्ये पण आपण करू शकतो। आणि मेडिकवरमध्ये आपल्या इकडं सगळेच कंपन्यांचा टायअप आहे, ONGC आहे, सगळेच कॉर्पोरेटचा टायअप आहे आणि जरी पेशंट अफोर्डिंग नसला तरी आपण त्याला सोशल वर्करच्या माध्यमातून आपण त्याला मदत करू शकतो। त्याच्यामध्ये असं आहे की आपला हॉस्पिटलचे जे प्रशासन आहे असा पेशंटला आपण सोडत नाही। समजा जसं सरांनी सांगितलं अलिबागवरून पेशंट आला होता, असे पेशंट काही जे आपल्या येतात फॉर ट्रीटमेंट, तर त्याच्यासाठी आपण इंटरनली त्यांच्यासाठी काही तर प्रयत्न करू, त्याचं किती जे काय बजेट आहे त्याच्यामध्ये करून आपण देऊ। तर असं कुठल्याही पेशंटला आपण सोडत नाही आणि आपण कन्वर्ट करून सर्जरी करायला घेतो। बेसिकली आपण प्रत्येक पेशंटची आपण मदत करण्याचा प्रयत्न करतो। बट ॲट द सेम टाइम वी शुड फील प्राउड city of Navi Mumbai, first case in this city, which we all proud, and I am very happy with help of Dr. Sanish and his colleague plastic surgeon. We Medicover Navi Mumbai has done first case in this city, which is very proud of, and because of this surgery, I think many males
which are feeling, which they are not sharing with their friends, family and friends, they can come and take advantage of this surgery through our expert as well as our operation theatre structure. तर म्हणजे पेशंटचा फायदा झाला हीच आमची, म्हणजे आम्हाला तेवढंच खुश वाटतं की आम्ही पेशंटच्या मदती आलो आणि पेशंटचा फायदा झाला हेच आम्हाला चांगलं वाटतं. But at the same time, I request press also to talk about this thing, because what happened, let's talk about sex that you were showing in the slides. Through press is the only media where people can read these kind of surgery options are available. अभी तक आप पूछेंगे, you can ask any youngsters, anybody who don't know. This patient was struggling, I think, for many years. Many years. त्यांनी भरपूर डॉक्टरांना पण दाखवलं होतं. But they don't know where to go, and finally they come up here. So I think press is the only medium where we can talk about these things, because once they read without talking to anybody, they can just walk in and do this. आता ह्या पेशंटनी पुण्यापासून बॉम्बेपर्यंत ऑलमोस्ट एक 10 डॉक्टरांना दाखवलं होतं. त्याच्यामध्ये सेक्सॉलॉजिस्ट आले, युरोलॉजिस्ट आले, हे आले. सगळ्यांनी त्याला सांगितलं होतं याचं काय होणार नाही, याचं काय करू शकत नाही, तू विसरून जा, लग्न करू शकत नाही, काय करू शकत नाही. पण जेव्हा ह्यानी माझं नाव गुगलवरून हुडकलं आणि मी त्याला पहिल्यांदा होप दिलं, म्हणजे त्याला भरोसा दिला की आपण हे ट्रीट करूया, पूर्णपणे ट्रीट करूया, आणि त्या भरोशानुसार तो माझ्यावर त्यांनी विश्वास ठेवला आणि त्यांनी माझं प्रोफाईल बघितलं की मी असे ऑपरेशन केलेले आहेत आणि त्याच्यावरून त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्याला कळालं की हे बरोबर डॉक्टर आहेत ज्याच्या आपणकडे आलेलो आहे आणि मेडिकवरच्या माध्यमातून हे सक्सेस झालेलं आहे. And 17% of the divorce is happening because of this, because either of the spouse is not satisfied. If we get these kind of option, I think we can stop that. तर म्हणजे नॉट ओन्ली मायक्रोपेनिस, जसं मी सांगितलं की ज्या पेशंट्सचे लिंगाची लांबी कमी आहे किंवा जे सॅटिस्फाईड नाही आहेत किंवा ज्यांचे कपल सॅटिस्फाईड नाही आहेत, वाईफ सॅटिस्फाईड नाही आहेत, अशा पेशंटना पण आपण हे लिंग लांबी वाढायचं ऑपरेशन जे आहे, पिनाईल लेंथनिंग ऑपरेशन, हे आपण त्यांना देऊ शकतो. तर हा त्यांना एक ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये मला ॲड करायचं होतं, आवर मेडिकल हॉस्पिटल नवी मुंबई, वन ऑफ द बिगेस्ट हॉस्पिटल इन रायगड डिस्ट्रिक्ट. तर आपलं हॉस्पिटल फुल्ली इक्विप्ड आहे सच काइंड ऑफ सर्जरी घेण्यासाठी. असं जसं सरांनी सांगितलं, आपल्याकडे IC, OT, एनेस्थेटिस, 24/7 क्रिटिकल केअर सगळे अवेलेबिलिटी आहे. तर अशा केसेस आपण फुल्ली इक्विप्ड आणि चांगल्यापणे सर्जरी करू शकतो. तर तुम्ही विचारत होता कसं आपण हे प्रोजेक्ट करू, तर मीडिया माध्यमातून ज्याच्यासाठी आपण इथं आहोत, असं काइंड ऑफ सर्जरी जेवढं तुम्ही प्रोपोगेट करणार, लोकांना माहीत पडणार, तर आपल्याकडे अशा केसेस जे नाही येत आहेत, सर्च करून येत आहेत, ते आपण घेऊ शकतो आणि सर्जरी करू शकतो. तेच आपलं मेडिकल हॉस्पिटलचं आव्हान आहे तुमच्याकडे, परंतु आपण पाठवू शकतो अशा केसेस बाहेर.